हॅलो, चला जाऊया मैदानामध्ये जिथे आपल्याला मॅच पाहायला मिळते. जय दुर्गा माता कडई संघाच्या विरोधात खोतबंगला. सलामीची जोडी खोतबंगला संघाची पाहतोय आपण. धीरज म्हात्रे आणि ओमकार इंदारकर या जोडीला पाहतोय. गोलंदाज कडई संघाच्या वतीने करम पाटील. गेम इज ऑन. पहिलाच बॉल एज लागतोय. फर्स्ट स्लिपला चेंडू डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होतं या एक या धावसंख्येवरती. मागचे दोन सामने एकतर्फी झाले, त्यामुळे या सामन्यामध्ये मजा येईल का? पहिला सामना अतिशय चित्तथरारक पाहायला मिळाला. दिवा आणि घेसर याच्यामध्ये. दुसरा सामना हाय स्कोरचा होता, मात्र फक्त 20 चेंडूमध्ये 88 धावा पूर्ण केल्या उंबारली टीमने. आणि यावेळेस कव्हरच्या दिशेला झेल देऊन परतला ओमकारला पाहतोय आपण. पहिला खेळाडू बाद खोतबंगला टीमला. पहिला धक्का. एक या पहिला धक्का लागलाय. वनडाऊनला पाहतोय फलंदाज कल्पेशला पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू पहा मिळतो आपल्याला आता येत असताना. सरासरी जरा पाहिली तर या मैदानावरती सातत्याने आपण कालपासून पाहतोय धावांचा पाऊस पडत असताना सातत्याने धाबा येतात. आउटसाइड अपस्टम अत्यंत वेगाने चेंडूची फेकी केली जातोय. करम पाटीलला पाहतोय, जो कडई संघाचा स्ट्रायकरचा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहिले आणि आता सुद्धा एक विकेट मिळवली पहिल्या ओव्हरमध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर धावतात पाठमोरे. हो, काय कॅच टिपलाय. जबरदस्त असा झेल टिपला जातोय. अमित पाटील होते. कोणत्याही प्रकारची चूक नाही. या फलंदाज बाद. दुसरा धक्का खोतबंगला टीमला. झेल स्वीकारला गेलाय आणि येथे दुसरा धक्का लागलाय. एक या धावसंख्येवरती. नवीन बॅटर अबी. यावेळेस पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल. पुन्हा फलंदाज बाद. लागोपाठचा धक्का लागलाय. एकूण 3 धक्के लागले तर खोतबंगला टीमला धावसंख्या फक्त स्कोरबोर्ड वरती 1. अत्यंत चांगली गोलंदाजी करम पाटीलची पाहा मिळतो आपल्याला. या मॅच मध्ये चांगलं एक्झिबिशन प्रदर्शन करत असताना समीर इंदारकर आला आता. 5व्या क्रमांकाचा खेळाडू. एक या धावसंख्येवरती 3 धक्के लागल्यात. अतिशय खराब सुरुवात झाली आहे. डगमळती सुरुवात पाहा मिळतो या टीमची. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला गेलाय. डायरेक्ट हिट आणि आता पाहावं लागेल पुन्हा एकदा
थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. फलंदाज बाद आहे. त्यांची बॅट हवेतच राहिली. डायरेक्ट हिट दिलाय. नेक्स्ट बॅटर आलाय आता मंथन. एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट गेले. एक या धावसंख्येवरती रोहित पाटील आलाय गोलंदाज दुसरा कडई संघाचा. अत्यंत खराब सुरुवात पहा मिळते. फटका येते सुद्धा चांगला. डीप एक्स्ट्रा कव्हरला फोल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. बऱ्याच वेळेनंतर एक धाव पाहायला मिळाली. हॅलो चेंडू आला डॉट. एज लागले. चेंडू पाठीमागे येतोय तोपर्यंत सिंगल. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला खेचलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पहिला संघर्षाचा शंकनाद करणारा ठोकलाय तो षटकार फलंदाज मंथनने. सामना होईल नागाव आणि याच्यातील विजेता संघ यांच्यामध्ये मॅच होईल. मिड ऑफला फिल्डिंग चांगला केला जातोय. याच्यातील विजेता संघ आणि नागाव यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीतील मॅच होईल. आउटसाइड ऑफस्टंप चांगला चेंडू. षटक समाप्त होतोय दुसरा. या षटकामध्ये 1 विकेट मिळाली असली तरी सुद्धा एक षटकार सुद्धा पाहिला मंथनच्या बॅट मधून. एकूण धाबा झाल्या 2 ओव्हरमध्ये 8. प्रथम आलाय तिसरं षटक घेऊन. पॉवर प्लेची 2 षटकं संपली गेल्यात. तिसऱ्या ओव्हरमध्ये पहा मिळतोय
प्रथमला पाहतोय. पटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित. लॉंग ऑफला कॅच सोडली गेली आहे. एकच जाऊ. असं वाटलं की छेल मिळेल, कॅच आउट होतील, मात्र सुटली जाते कॅच. ते त्याचं रूपांतर एका धाब्याने झालंय. प्रथमला पाहतोय. तिसरा गोलंदाज. बिगिट करण्याचा प्रयत्न मंथनचा. मगाशी एक षटकार आला मंथनच्या बॅटमधून. नौका संघ आहे, कोतबंगला संघ काटाई संघाच्या विरोधात. मगाशी सुद्धा पाहिलं नागावच्या विरोधात बोपर संघ. फुल टॉस. फायदा उठू शकले नाही. या चेंडू चालला आता कॉमेंट्री बॉक्स समोर येतोय. टप्पा टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. पुन्हा एकदा चांगला पटका स्क्रीन समोर. फिल्डर उपस्थित झाल्यात. मिसफिल्ड 1-2 मध्ये रूपांतर करायचं होतं, मात्र नाही आहे. चांगला कॉल. कोऑर्डिनेशन चांगलं झालंय. एकच जाव मिळाली असं वाटलं. वेगाने चेंडू जाईल, मात्र तेथे थोडं जास्त प्रमाणात ग्रास आहे. पडल्यानंतर चेंडू जागेवरती थांबला. पाकपुटला जाऊन कट करत असताना डीप मध्ये एक जाव. हळूहळू धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. 16 ही धावसंख्या पाहा मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा बॉल हवेत होता. फिल्डर थोडेसे दूर राहिले. तोपर्यंत एक धाव. एकवटली जाते. 3 ओव्हरचा केस संपलाय. 3 ओव्हरमध्ये 17 धावा स्कोरबोर्ड वरती. फटका हवेत खेळल्यात. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. दरम्यान नाना गजानन पाटील आणि लक्ष्मण पाटील यांचं आगमन झालंय. स्टेजवरती या.
फुल टॉस, फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित झाल्यात मात्र तोपर्यंत दुसरा फिल्डर येऊन बॅकअप दिलं जातोय. एकच जा, गुड फिल्डिंग. फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवत असताना धावसंख्या 18. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्लो मोशन मध्ये चेंडू फेकलाय, डॉट आलाय. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, बॉलला बेत आहे. कॅचिटचा कॉल होता. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातात. षटक संपलाय. चौथं. 4 ओव्हरमध्ये फक्त 22 धावा बनवल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम कोतबरला संघाने. शेवटचं षटक पहा मिळतो आपल्याला. गोलंदाज अक्षय पाटील आलाय. पहिला चेंडू डाट फेकत असताना समोर बॅटर हर्ष, टीमचा कॅप्टन. ओ चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण करत असताना हर्षला पाहतोय आपण, अक्षयला पाहतोय. शेवटचं षटक घेऊन आलाय. अद्यापर्यंत चांगली किमया केली आहे टीम काढाई संघाने. चला याच्यानंतर सामना होणार आहे नागाव संघ आणि याच्यातील विजेता संघ याच्यामध्ये. ओ फटका चांगला आहे. पूर्णपणे ताकद लावली हर्षने. टीमचा कॅप्टन आहे, मग 6व्या क्रमांकावरती का आला? अगोदर येणं फार गरजेचं होतं. धाबा झाल्या 33. चला षटकार आला हर्षच्या बॅट मधून. 30 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला बेगाने चेंडू चाललाय फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर. षटकारानंतर आलाय चौकार. गुड शॉट. चांगली बॅटिंग पाहा मिळतो आपल्याला. टीमचा कॅप्टन आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच जमेल. दुसरे धावेचा प्रयत्न आहे. नकार दिला जातोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे आहे. अशा वेळेला फलंदाज बाद.
हर्ष अद्यापी चांगले बॅटिंग करतोय. ओ जोरदार वेगाने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेलाय डॉट. लास्ट टू गो. समाप्त झालाय. तर मी जनार्दन इंदरकर यांना विनंती करतो की आपण यथोचित सन्मान इथे केला जाईल तर आपण यायचं आहे. मी ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. या ना पटकन या बाबा. तसेच इथे दुर्गामाता क्रिकेट संघाचे राज पाटील हेही उपस्थित आहे. यांना देखील विनंती करतो की आपण देखील इथे यायचं आहे आणि आयगाव क्रिकेट संघ भंडारीच्या वतीनं आपला यशोचित सन्मान केला जाईल. आपण त्यांना रतनबुवा स्मृती चषकाच्या आयोजनामध्ये नेहमीच बघत असतो आणि त्यांचा त्या आयोजनामध्ये मोलाचा वाटा असतो. आपल्याला नेहमीच ते दिसत असतात. त्यांचा देखील आपण इथे यथोचित सन्मान करत आहोत. तर नामदेव महाराजांना विनंती करतो आपण देखील त्यांचा देखील आपण सत्कार करायचा आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच क्रिकेट रसिकांचं आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. म्हणते मध्ये नको म्हणते बाजूला. धन्यवाद तुम्ही आलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. एक भंडारलीवासियांना पुन्हा एकदा येत्या 18 जानेवारी रोजी दरवर्षाप्रमाणे गेली 12 वर्ष आपण क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा आनंद आणि क्रिकेटची जत्रा ज्याप्रमाणे दरवर्षी 12 वर्ष आम्ही करत आहोत, म्हणजे भंडारली प्रीमियर लीगचं आयोजन दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी आपण 18 जानेवारी रोजी होणार आहे. तर गावातील प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक खेळाडूला त्या सोहळ्याची आठवण येत असते आणि त्या सोहळ्याचा वाट बघत असतात आणि तो सोहळा लवकरच आपण घेऊन येतात. धमाकेदार या क्रिकेटचा धमाका घेऊन येणार आहोत लवकरच 18 जानेवारी रोजी. तरी सर्व खेळाडूंनी आणि ग्रामस्थांनी त्याची तयारी आतापासून करायला सुरुवात करायची आहे. सामना सुरू झालाय. पहिल्याच बॉलवरती चौकाराच्या दिशेला चेंडू जातोय आणि पहिल्याच बॉलवरती आलाय दमदार चौकार. फलंदाज पहा मिळतो आपल्याला करम पाटीलच्या बॅटमधून. आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारले आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा पाहतो आणि याच मैदानावरती पुन्हा एकदा 18 जानेवारीला भंडारली प्रीमियर लीग
गावातल्या गावात BPL ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळेल. या स्पर्धेमध्ये सर्व गाव एकत्र येऊन सर्व खेळाडू जे खेळत नाही आहेत ते सुद्धा या प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी भाग घेतात आणि एक वेगळीच मजा असते. पुन्हा एकदा 18 जानेवारीला ती स्पर्धा तुमच्या भेटीला येतो, याला विसरू नका. फटका चांगला हवेत खेळल्यात, फिल्डर दूरवरती आहेत, चेंडू चालला आता. हो त्या ठिकाणी चांगला प्रयत्न केलाय. जंप घेत असताना मात्र 2 धावा वाचवल्या आपल्या टीम साठी. करम पाटील आणि विशाल ही सलामीची जोडी पाहतोय. हर्षने 2 धावा वाचवल्या. ओमकार इंदारकरला पाहतोय गोलंदाज. पुन्हा एकदा फटका चांगला आहे स्वीपर कव्हरच्या दिशेला, चेंडू चाललाय बाउंड्री लाईन वरती, अगदी व्हाईट पडद्यावरती पडलाय चेंडू, षटकार. पुन्हा एकदा चांगला ऑफ ड्राय करायचा होता, चेंडू पडल्यानंतर निघून जातोय सरळ, डॉट बॉल आलाय. एकूण 36 धावसंख्येचं टार्गेट आहे, 35 केल्यात. 36 लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय जय दुर्गामाता काडई संघ. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न होता, चेंडूला डॉट. षटक होतोय समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्यात त्या बिनबाद 12. चला दुसरा गोलंदाज धीरजला पाहतोय आपण. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डॉट. करण आणि विशाली जोडी पाहतोय. धावसंख्या 13 झाली आहे. 36 टार्गेट आहे मॅच मध्ये. लो स्कोर पुन्हा एकदा पहा मिळतो. हो वाईड बॉल. कदाचित चेंडू हातातून निसटला असावा. पूल केलाय, फटका हवेत खेळल्यात, फिल्डर दूरवरती आहेत, कॅचचा अंदाज घेता आला नाहीये, त्यामुळे 2 धावा कंप्लीट झाल्यात. 16 ही धावसंख्या. बातचीत करत असताना की आता टार्गेट आहे या मॅच मध्ये, 30 बॉल मध्ये 36 बनवायच्या होत्या. अगदी पायातला चेंडू ड्राईव्ह करतात समोर, एकच धाव मिळेल. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना कालच्या दिवसामध्ये कौसा संघ क्वालिफाय झालाय, ज्याने चेंज द गेम अडवली संघाला शेवटच्या मॅच मध्ये परास्त केलं. फटका चांगला आहे, स्वीट साऊंड विशालच्या बॅट मध्ये, विशाल षटकार.
ट्री ते बी जाबा झाल्यात. पुन्हा एकदा वन्स अगेन लागोपाठचा दुसरा विशालच्या बॅटमधून हा षटकार. गुड शॉट. ओव्हर झाले. एक मिनिट. षटक समाप्त झालंय. विश्लेषण पहिल्या बॉलवरती एक, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर वाईट बॉल आला 2, नंतर 1, 6-6. चला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 29. 29. स्कोर झाला 29. 29. 6 धावसंख्येची गरज आहे. 7 पाहिजे. 36चं टार्गेट आहे. पहिलाच बॉल. बॅक टू बॉलर्स. गोलंदाज पाहतोय आपण ओमकारला. ज्युनियर. सात धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. लेग स्टंप सोडून जातोय. पंच वाढ चिकून करतात. एक अवांतर दाबेने वाढ होताना पाहा मिळतोय. अद्याप 6 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये पाहा मिळतो आपल्याला चित्र सरसपणे. फुल टॉस. त्याच्यावरती फटका चांगला. फुल टॉल वसूल करत असताना सामना या ठिकाणी जिंकलाय टीम जय दुर्गा माता काटई संघाचा. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम खोत बांगला संघ.